आजचा नाश्ता मी फक्त आणि फक्त लहान मुलांसाठी स्पेशल असा बनवून दाखवते. जर तुम्हाला सुचत नसेल की कमी वेळामध्ये लहान मुलांसाठी आपल्या टिफिनसाठी किंवा त्यांना स्नॅक्ससाठी काय बनवून द्यावा, तर आजचा हा नाश्त्याची रेसिपी तुमच्यासाठी खूप उत्तम आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर नक्की लाईक करा. खूप छान आणि मस्त सिंपल अशी सोपी तुम्हाला रेसिपी आज दाखवणार आहे स्नॅकची. तर इकडे बघू शकता फक्त 2 मीडियम साईजचे मी बटाटे घेतलेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही जास्त साहित्य घ्यायचे नाही. झटकीपट आपल्या मुलांना, लहान मुलांना खाण्यासाठी तुम्ही बनवून देऊ शकता. अगदी घाई असताना आणि काही सुचत नसताना तर त्यावेळेस तुम्ही नक्की ट्राय करा. खूप आवडीने खातील. हे बघा, हे बटाटे मी मॅश करून घेतलेले आहे. जास्त गाळ करायचे नाही, थोड्यासा याच्यामध्ये नॉर्मल कच्चापणा ठेवायचा. आणि एकीकडे आपण पॅनमध्ये थोडंसं तेल तापत ठेवू. खूप सिंपल रेसिपी, खूप साधी सोपी पद्धतची ही तुम्हाला मी स्नॅक्स दाखवते. स्पेशल आपल्या लहान किड्ससाठी दाखवते आहे. म्हणजे त्यांना तर स्नॅक्स दिवसभर दिलं तरी कमी पडणार आहे. म्हणून आपलं काही ना काही असं वेगळं ट्राय करून द्यायचं, जे हेल्दी पण असतं आणि खायला पण चांगलं असतं. त्याच्यामध्ये मी थोडेसे राई टाकते. तुमच्याकडे राई नसेल त्याच्यामध्ये तुम्ही जिरे टाकू शकता, सफेद तेल टाकू शकता. आणि काही नाही टाकलं तर फक्त राई आणि कोथिंबीर टाकायची. आता आपण याच्यामध्ये तिखटपणा नॉर्मल द्यायचा आहे म्हणून मिरची वगैरे टाकायची नाही आहे. थोडंसं परतून घ्यायचं आहे. कोथिंबीर आणि राईला थोडंसं परतून घेतलं. हे बघा, हे अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे. थोडंसं परतून झालं की मग आपण हे जे मॅश केलेले बटाटे आहेत ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. हे बघा, हे बटाटे जे मी मॅश करून घेतले ते याच्यामध्ये टाकते. तुम्ही हा नाश्ता जास्त क्वांटिटीमध्ये पण करू शकता. म्हणजे 2 बटाट्याच्या ऐवजी तुम्ही 3-4 बटाटेसुद्धा वापरू शकता. हे बघा, आता मी बटाटे टाकून घेतले. अगदी थोडेसे मी चिली फ्लेक्स टाकते, म्हणजे लाल मिरचीचा कूट टाकते. याच्या ऐवजी तुम्ही थोडासा किंचित लाल मसाला टाकू शकता. म्हणजे लहान मुलासाठी म्हणून जास्त स्पायसी बनवायचा नाही. आणि चवीनुसार मीठ आपण इथे टाकून घ्यायचं. पूर्ण रेसिपीच्या अंदाजे इथे टाकून घ्यायचं. तर हे परफेक्ट मीठ होणार आहे, ना कमी ना जास्त होणार आहे. हे बघा, आता हे सगळं आपण चिली फ्लेक्स टाकलेत आणि बटाटे, कोथिंबीर आणि जे राई टाकले त्याच्यामध्ये आपण हे फ्राय करायचं आहे. हवं तर तुम्ही याच्यामध्ये चटपटा स्वाद देण्यासाठी चाट मसाला, आमचूर पावडर किंवा अर्धा लिंबूचा रससुद्धा टाकू शकता. पण कसं लहान मुलांना थोडंसं हे जरा नुकसानकारक असतं की लिंबूचा रस जास्त वगैरे, त्यामुळे नाही टाकायचा. आणि थोडंसं किंचित याच्यामध्ये मी नॉर्मल अर्धा वाटीच्या पण कमी असं मी पाणी टाकले. कारण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे हा रवा. म्हणजे रवा आणि बटाट्यापासून हा मी आज तुम्हाला स्नॅक्स दाखवते. आपण रव्यापासून उपमा बनवतो किंवा अप्पम बनवतो, त्याशिवाय आपण हे असं वेगळं थोडंसं रव्याचं ट्राय करायचं, म्हणजे हेल्दीच बनतं. आता रवा बटाटा चांगलं मिक्स होतं. ह्याला असं सतत मिक्स करत राहायचं आहे आणि मंद गॅसवर ठेवायचं. याला अजिबात फास्ट गॅस ठेवायचा नाही. हे बघा, खूप छान असा हा बॅटर तयार होतो. याच्यामध्ये तुम्ही अमूल चीजसुद्धा ह्या स्टेजवर टाकू शकता किंवा थंड केल्यावरसुद्धा टाकू शकता याच्यामध्ये. आता बघा, मस्त परतून घेतलेला आहे आणि किती छान असा हा डो तयार झाला आहे. खूपच म्हणजे लवकरातल्या लवकर होणारी ही रेसिपी आहे स्नॅक्सची. तुम्हाला अजिबात घाई लागणार नाही, याला बनवायला वेळ लागणार नाही. हे बघा, चांगलं मॅश करून घेतलेत बटाटे रव्यामध्ये. आता रवा कसा लगेच पाणी सुकून घेतं आणि लगेच त्याला हीट भेटले की जाम होऊन जातं, त्यामुळं काही टाईम लागत नाही बनवायला. आता मी सगळं थंड करून घेते एका प्लेटमध्ये आणि मग आपण पुढचे प्रोसेस करूया. हे बघा, मी थंड करून घेतलं आहे. नॉर्मल गरम आहे, थोडंसं हलकंसं कोमट हवं आहे गरमपणा याच्यामध्ये. आता आपण याच्यामध्ये काय करायचं, हे थोडंसं घ्यायचं हातावर. आता मी तुम्हाला बोलले की अमूल चीज तुम्ही इथे टाकू शकता खुश करून. हे बघा, ह्या स्टेजवर. आणि मग असं पॅक करायचं. हे बघा, नाही चीज टाकली तरीही सुद्धा खूप छान हा नाश्ता तयार होतो. पण लहान मुलांना कसं चीज आवडते, त्यामुळं म्हणलं ऑप्शन आहे ते टाकू शकता किंवा नाही टाकू शकत. हे बघा, आता मस्त पॅक केलं आहे. तुम्ही आवडीनुसार इथं शेप देऊ शकता. चौकोन, गोलाकार, बाऊल बनवू शकता, गोळी बनवू शकता याची. तर हे असे मस्त कटलेसचा आकार देते मी याला. अगदी सहजपणे हे पॅक होतात, कुठे तुटत नाही, काही नाही. परफेक्ट असे हे तयार होतात. इकडे बघू शकता, मस्त झालेले आहेत. आता मी सर्व बांधून घेते एक एक करून. हे बघा, हे मी इतक्या बांधून घेतलेल्या आहेत. आता आपण हे काय करायचं, मंद आचेवर याला फ्राय करायचं आहे. आणि खूप छान असे हे कटलेस तयार झालेले आहेत.
आता गरम तेल ठेवायचं तापत आणि मंद आचेवर ह्याला थोडं फ्राय करून घ्यायचं आणि गॅस अजिबात फास्ट ठेवायचा नाही. जितकं तुम्ही ह्याला मंद आचेवर फ्राय करताना म्हणजे शेकून घेताना तितका ह्याच्यातला क्रिस्पीपणा खूप छान होतो. आता बघा हलक्या हातामध्ये याला आपण सेट केलेलं आहे आणि मंद आचेवर अगोदरच मी कसं तेल तापत ठेवलेलं आणि गॅस केलेला आहे स्लो, त्यामुळे झटकेपट होऊन जाईल. आणि अर्धा एक मिनटं झाला की मग आपण याला चेक करायचं. चमच्याच्या सहाय्याने याला आलटीपलटी करून घ्यायचं जेणेकरून चारही बाजूने याला शेक भेटेल आणि मस्त हे भाजले जातील. तर हा नाश्ता ना खूप चांगला आहे. बटाटे तर आपल्याकडे रोजच असतात, डेली असतात आणि रवा वगैरे हे तर आपल्या घरामध्ये असतात साहित्य, त्यामुळे हे झटकेपट तुम्हाला तयारीला काही वेळ लागणार नाही. मस्त असं व्यवस्थित आपल्या पोरांना लहान लेकरांना करून देऊ शकता. हे बघा असं छान झालेलं आहे. याच्यावर तुम्ही बघू शकता लाल ब्राऊन रंग यायला सुरुवात झालेली आहे. हे असं क्रिस्पी होईपर्यंत याला असं मंद आचेवर फ्राय करत राहायचं आहे आणि थोडा वेळ झाला की 5 मिनटातच हे अगदी गोल्डन ब्राऊन रंगामध्ये तयार होतात. म्हणजे याच्यातला क्रिस्पीपणा कडकपणा तयार होतो. तुम्ही बघू शकता इथं मी गॅस केला आहे बंद, कारण इतका पुरेसा आहे नाही तर काय होतं करपले जाईल आणि जळून जातील आणि मग काही उपयोग होणार नाही आपला स्नॅक्सचा नाश्त्याचा. म्हणून इतका टेक्स्चर खूप आहे. तसं रेड ब्राऊन रंग आला, क्रिस्पीपणा तयार झाला की मग आपण हे एक एक करून काढून घ्यायचं. हे बघा छान असं याला शेक भेटला आहे. उरलेला हे गरम तेल आहे, गॅस तर बंद केला आहे पण गरम तेलामध्ये मी थोडंसं याला शेकून घेते. हे बघा झाले, आता मी एक एक काढून घेते. तर तुम्ही इकडे बघू शकता किती छान आणि किती भारी असं मस्त असा याचा क्रिस्पीपणा तुम्ही अंदाजा लावू शकता किती असणार आहे छान. खाता वेळेस एकदम क्रिस्पीपणा तो एक मस्तच लागणार आहे खायला. तुम्ही एकदा ट्राय करा नक्की. हे बघा आता मी सगळे घेतलेत काढून, थोडेसे नॉर्मल गरम आहेत पण मी याला थंड करणार आहे मग खाणार आहे. हे बघू शकता इतके भारी स्नॅक्स आपला तयार झालेला आहे. फक्त आणि छोट्या 2 बटाट्यापासून आणि 2 चमचे रव्यापासून आपण हा नाश्ता तयार केलेला आहे. लहान मुलांसाठी स्पेशल, किड्ससाठी हा स्पेशल मी आज तुम्हाला स्नॅक्स दाखवलेला आहे. तर नक्की त्यांना एकदा करून द्या, ट्राय करा आणि बघा तुमची किती तारीफ करतील. फक्त याच्यामध्ये तुम्ही चीज नक्की टाका, कारण लहान मुलांना ना चीज आवडतं. तर नक्की तुम्ही चीजचा इथे वापर करा. मी टाकायचे विसरले पण नक्की ट्राय करा आणि आवडल्यास तर नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ रेसिपी बघण्यासाठी. तिकडे बघू शकता मस्त झालेला आहे आपला हा फक्त 2 बटाट्यापासून स्नॅक्स तयार केलेला आहे. सकाळच्या घाईमध्ये कधीही दिवसातून एनी टाईम तुम्ही हा नाश्ता कधीही बनवू शकता. इतका सोपा नाश्ता आहे. जर तुम्हाला कमी वेळात आणि कमी साहित्यात जर नाश्ता बनवायचा असेल तर हा नाश्ता खूप उत्तम आहे. नक्की ट्राय करा. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.